नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज. आरोग्यदूत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये वादविवाद झालेला होता आणि त्यांच्यावर म्हणजे काही गुन्हे दाखल झालेले होते, तर त्यांना आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे. नेमकं काय त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता तेच आपण जाणून घेऊया. आपण आपल्यासोबत आहेत बन्सीलाल पाटील. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन, कोर्टानं तुम्हाला निर्दोष केल्याबद्दल आमच्या आरोग्यदूत न्यूजच्या मार्फत. तर हे प्रकरण म्हणजे तुमच्यावर गुन्हा हा जो दाखल झाला होता, कसा झाला होता, काय झालं होतं, थोडक्यात बोलून द्या. नमस्कार, धन्यवाद तुम्ही आम्हाला हे दिल्याबद्दल. मी बन्सीलाल रामदास पाटील. 2021 मध्ये परदाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वादावरून आमच्या गावात काही किरकोळ भांडणं झाले होते आणि त्या भांडणाचा गैरफायदा घेऊन पाचोरा तालुक्यातील बड्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचून खोटे गुन्हे दाखल केले होते. त्यात 307 अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल केलेले होते. ते सर्व खोटे होते आणि माझा न्यायदेवतेवर विश्वास होता आणि म्हणून मला आज रोजी न्यायदेवतेने निर्दोष मुक्त केले आहे. मला या गुन्ह्यात खात्री होती की मला न्याय मिळेल आणि मला तो न्याय आज मिळालेला आहे. आणि यानंतर याच्या अशा बऱ्यापैकी काही खोटे गुन्हे माझ्यावर दाखल केले आहेत, त्यात सुद्धा मला न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे. ज्यावेळेस तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला होता त्यावेळेस आपल्या घरच्या परिवार काही परिणाम झालेला होता का? हो, निश्चितच. अशा या सगळ्या भानगडीत कुटुंबावर खूप मोठा परिणाम होतो आणि त्यात बऱ्यापैकी बदनामी करण्याचं काम विरोधकांनी ते केलं. परंतु माझ्या पाठीशी माझं कुटुंब, माझा भारतीय जनता पार्टी व मित्रपरिवार संपूर्ण खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा होता. आणि त्यातल्या त्यात खास करून आमचे वकील ॲडव्होकेट लक्ष्मीकांत परदेशी सर यांनी खूप मोठा सहभाग घेतला आणि त्यांनी सर्व मुद्दे खोडून काढले विरोधकांचे आणि म्हणून मला आज निर्दोष मुक्त करण्यात आले. आज तुम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला होता, आजपर्यंत तुम्ही थोडंसं टेन्शनमध्ये असालच, पण आज जे तुम्ही निर्दोष मुक्त झालेले आहात, तर तुमच्या आज विरोधकांनी ज्यांनी तुमच्यावर खोटे गुन्हा दाखल केलेला होता, आज तुम्ही त्यांना काय सांगाल? काहीच नाही, माझी फक्त एकच विनंती आहे, शासनाला असेल किंवा कुणालाही असेल, आज मला जितका त्रास झाला तितका त्यांनी जो फिर्यादी होते त्यांना सुद्धा तितकाच त्रास झालेला आहे. परंतु कोणाच्याही खोट्या याला बळी न पडता आपण आपलं कर्तृत्व, आपलं नेतृत्व हे स्वीकारून आपण आपल्या मनाची काय असेल ती भावना जागृत ठेवूनच कुणावरही खोटे गुन्हे दाखल करताना विचार करावा. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता, पण आज ते निर्दोष मुक्तता झालेले आहेत. आज त्यांच्या बोलण्यामधून आपल्याला सगळ्यांनाच शिकायचं आहे की कुणावरही गुन्हा दाखल करण्याच्या पहिलं त्याला विचार करा. खोटा गुन्हा दाखल करण्याच्या पहिलं की त्यांच्या घरच्याची मानसिकता असते, त्याची मुलं बाळं असतात, खोटा गुन्हा दाखल करू नये का असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. जर खरं असेल तर करायला काही हरकत नाहीये, पण नसताना जर खोटे गुन्हे दाखल केलात तर त्याचे परिवारही थोडासा परेशान असतात, आपणही परेशान असतो. आज त्यांच्यापासून आपल्याला एकच शिकायचं आहे की कुणावरही खोटे गुन्हा दाखल करू नये असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि मी आरोग्यदूतच्या माध्यमातून त्यांना मी एवढं सांगू शकतो की कुणीही जर खोटं वादविवाद झाला असेल, जर खरं असेल तर गुन्हा दाखल करायला काही हरकत नाहीये, पण विनाकारण त्यांना त्रास देण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करणं त्यांनाही त्रास होतो, आपल्याला बी त्रास होतो. तर ह्याच्या पुढे असं कुणीही करू नये, मला हे असं माझ्या आरोग्यदूतच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील. आज ते कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्तता दिलेली आहे. आज त्यांना आपण पहिल्यांदा त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत, पुन्हा आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि कुणालाही सद्बुद्धी देऊ की कुणावरही खोटे याच्या पुढे कोणीही गुन्हे दाखल करू नये. धन्यवाद.